पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनमध्ये दाखल बसमधून लाखोंची बॅग चोरी प्रकरणातील आरोपी हरियाणा राज्यातून 100% मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून अटक। दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी सतीश बाबूराव गंगाडे वय 60 वर्ष राहणार गणेशनगर उमरी अकोला हे त्यांच्या पत्नीसह नातेवाईकाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात बसने औरंगाबाद येथे जात असताना बस स्टँडवरून दोघे जण बसमध्ये आपल्यासोबत असलेल्या बॅग व सुटकेस घेऊन बसच्या कॅरीवर ठेवण्यासाठी उठले असता त्यांच्या पाठीमागे बसलेला अज्ञात मुलगा फिर्यादीस म्हणाला की थांबा काका मी ठेवून देतो। दोन्ही थैल्या व सुटकेस ठेवल्यानंतर सदरचा अज्ञात मुलगा हिंदी भाषिक असल्याने त्याने म्हटले की यह बस वासिम जाती नहीं क्या, हमको वासिम जाना है असे घाईगडबड करून बस वाहक यास विचारून वाशिम बायपास अकोला येथे उतरला। त्यानंतर फिर्यादी याने सुटकेसची पाहणी केली असता सुटकेस ही उघडी केलेली दिसली। त्यामध्ये फिर्यादी यांची पत्नीचे सोन्याचे दागिने व नगदी 2,80,000 रुपये चोरून नेले असे फिर्यादी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 116/2024 कलम 379 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। सदर घटनेच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथक तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल खुशाल नेमाडे, नामदार पोलीस कॉन्स्टेबल वासिमुद्दीन, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद आमिर सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून आदेश दिले। त्याप्रमाणे पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अथक परिश्रम करून आरोपींची ओळख पटविण्यात यशस्वी झाले। सदर गुन्ह्यामध्ये हरियाणा येथील रोहतक येथील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील एक पथक हरियाणा येथे रवाना झाले होते। तेथे 8 दिवस अथक परिश्रम करून तसेच सदरचा भाग दिल्ली हरियाणा पंजाब सीमावर्ती भाग असल्याने तेथे सुरू असलेल्या किसान आंदोलनामुळे तेथील रस्ते व मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले होते। अशा परिस्थितीत तेथील स्थानिक खबरी व गोपनीय माहितीदार यांच्या मदतीने यातील आरोपी नामे अमित पिता भिजेंद्र वय 34 वर्ष राहणार रुकरी तालुका जिल्हा रोहतक राज्य हरियाणा यास ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून फिर्यादीत नमूद असल्याप्रमाणे एक सोन्याचा नेकलेस, 4 सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चेन, सोन्याची लगडी, कानातले जोड, राणी हार व इतर सोन्याचे दागिने व काळ्या मण्याची पोत सोन्याचे पेंडॉलसह एकूण 275 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजी किंमत 16,50,000 रुपये व नगदी 1.5 लाख रुपये असा एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल हा रोहतक हरियाणा येथे जप्त करण्यात आला। आरोपी यास पुढील कायदेशीर कारवाई कामी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन यांच्या ताब्यात देण्यात येत आहे। सदर गुन्ह्यात इतर आरोपीचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरू आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल खुशाल नेमाडे, नामदार पोलीस कॉन्स्टेबल वासिमुद्दीन, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद आमिर यांनी मुख्य कामगिरी करून प्राथमिक तपासात पुढील अंमलदारांनी मदत केली। दशरथ बोरकर, गणेश पांडे, फिरोज खान, उमेश पराये, भास्कर धोत्रे, प्रमोद डोईफोडे, सुलतान पठाण, रवींद्र खंडारे, गोकुळ चव्हाण, अब्दुल माजिद, विशाल मोरे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, स्वप्नील खेडकर, मोहम्मद एजाज, लीलाधर खंडारे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धीरज वानखडे, सतीश पवार, अमोल दिपके, राहुल गायकवाड, चालक प्रशांत कमलाकर तसेच सायबर सेलचे अंमलदार आशिष आंबले यांनी पार पाडली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।